मागे मागे थांबा धर्माचा आपण कार्य करतो शिवप्रसा हिंदुस्थान. आणि तुम्हाला आणण्यामागचं कारण हे आहे की इथं भामा भीमा इंद्रायणी 3 नद्यांचा संगम आहे. आणि ह्या नदीच्या संगमावरच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्या हिजऱ्यातून औरंगजेबाने अतिक्रूरपणे आत्मनात छळ करून मारले. त्यांचा बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी देवदेव धर्मासाठी हिंदूंच्या प्रती आपल्या धर्मासाठी एक नवीन पिढी तयार व्हावी त्यामुळे तुम्हाला इकडे आणले. आणि त्यांचा त्याग काय होता हे सांगण्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं. तर आपण वडबुद्रुक करून आता आलो. वडबुद्रुक तुम्ही काय काय पाहिलं सगळ्यांनी मनाला समाज आतोनात क्रूरपणे हत्या केली. आणि इथनं मग ते तुकडं त्यांचं जे वाद गेलं तिकडे त्या काळात कसं होतं कोरेगाव भीमा ते तिथून तुळापूरपर्यंत इथपर्यंत औरंगजेबाच्या छावण्या होत्या सगळ्या तिथून ते तिथपर्यंत. त्यामुळे इथंच त्यांचं सगळं हे केलं छळ केला आतोनात सगळ्या डोळ्यात तापत्या घातल्या अंगाची सालटी काढली मिठाचं पाणी ओतलं. कशासाठी केलं एवढं की औरंगजेब म्हणत होता की तुम्ही हिंदू धर्म सोडा इस्लाम धर्म स्वीकार करा. धर्मवीर संभाजी महाराजांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला नाही. त्यांना माहिती तर पुढे जाऊन लय मोठे संकट येणार आहे. आज तुम्ही जे हिंदूंचं सण करताय सगळं दिवाळी म्हणा सगळे सण आहेत आपले हिंदू आज कुठला सण करू शकला नसता तुम्ही. त्यावेळी जर संभाजी महाराजांनी हिंदू धर्म सोडला असता तर त्यांचा त्याग सदैव स्मरणात आठवावा म्हणून आपण इथं आलोय. वडबुद्रुक तुळापूरला दोन्ही पण आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधी स्थळ आहे. चला पुढे इथं पण समाधी त्यांची हात तिथं बने इथं काय झालं ते त्यांची हत्या केली तर ते तुकडं वाद गेलं तिथं शिवले पाटील वेचले पाटील त्यांनी जी तुकडं संभाजी महाराज चाललेलं शिवलं तेव्हा शिवले पाटील त्यांचं नाव पडलं आणि तिथं अग्नी दिला त्यांना. त्या काळात तुळापूर सगळ्यात मोठं गाव होतं इथं त्यामुळे तुळापूरला पण समाधी तिथं पण या दोन्ही क्षेत्रातच असं घडलेल्या घटना या सगळ्या दुःखद घटना. भामा भीमा इंद्रायणी 3 नद्या पुरावा आहेत की संभाजी महाराजांनी काय केलं आपल्यासाठी देवदेव धर्मासाठी. म्हणून आपण इथं सगळ्यांना आणले. तुम्ही इथं जाताना फक्त एकच प्रेरणा घ्यायची की देवदेव धर्मासाठी आपण 10 मिनिटं 5 मिनिटं का व्हायना दिवसांना वेळ दिला पाहिजे. आज पैसा कमवासाठी शिवाजी महाराजांनी पण सांगितलं आर्थिक परिस्थिती आपल्या आर्थिक व्यवस्था पहिल्यांदा मजबूत करा. पण देवदेव धर्मासाठी जर आपण वेळ नाही दिला तर आपण धर्म टिकवू शकत नाही काच होऊ शकत नाही. आपण धर्म टिकला तर आपली संस्कृती परंपरा सगळं टिकणार आहे. म्हणून आपण इथं आलोय. आणि सगळ्यांनी इथं आल्यासारखं शिवाजी महाराज संभाजी महाराज नुसतं फोटोसाठी शिवजयंतीसाठी उपयोग नाही. तुम्ही अंतकरणातून शिका त्यांचा गुण घ्या एक काहीतरी. त्यासाठी आपण इथं आलोय. सगळ्यांना कळावं की वडबुद्रुकमध्ये काय आहे तुळापूरमध्ये काय आहे 3 नद्यांचा संगम काय आहे 3 नद्यांचा संगम कसे साक्ष देतोय संभाजी महाराजांनी त्या काळी आपण केल्या. त्यामुळे आपण इथं आलो. आज आपण इथं काय त्यांनी एवढे दिवस 30-40 दिवस कसं नाट्य सण केला त्यांना सगळं संभाजी महाराजांनी त्यावेळी केला. म्हणून आज आपण इथे जिवंत आज आपण सण करतोय सगळं करतो. त्यासाठी इथं आपण आलो वडबुद्रुकला. सगळ्यांनी इथं काय काय बघितलं ते हे करा. आणि प्रत्येकानं देवदेव धर्मासाठी रोज बलिदान असतंय भक्तिशक्ती असते सगळं जे कार्यक्रम आहेत आपले श्री शिवकृष्ण हिंदुस्थानचे सगळ्यांनी 5-10 मिनिटं वेळ काढून आपलं देत जावं चालते. आणि इथं नदी हे पण तिकडं जायचं आपल्याला खाली तिकडं उतरायचं नाही फक्त खाली बघा.